नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. पंतप्रधानांमुळे जगात भारताची शक्ती दिसू लागली अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय. यासोबतच अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी झाली, आता राष्ट्र मंदिराची उभारणी करूयात असं प्रतिपादन देखील सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळ्यात मोहन भागवत बोलत होते. आता जगामध्ये भारताच्या पंतप्रधानांना लोक ऐकतात. काय ऐकतात? आणि ही भारताची जी शक्ती ज्या ठिकाणी जेव्हा प्रकट व्हायला पाहिजे त्या ठिकाणी तेव्हा प्रकट व्हायला नाही. आणि त्यामुळे जगाला बोध झाला. संघालाही एका ठिकाणी मला म्हटलं असेल की तुम्ही 30 वर्ष उशिरा आला. मी त्यांना म्हटलं आम्ही 30 वर्षापासून येतोय, उशिरा नाही आलो. तुम्ही आमचं उशिरा ऐकायला लागला. कारण दिल्लीच्या व्याख्यानाचा उल्लेख झाला. त्या लोकांना आम्ही बोलावलं असतं 30 वर्षापूर्वी तर ते आलेच नसते. पण एक शक्ती दिसली लोकांना. शक्ती म्हणजे दंडशक्ती नाही, संवाद कार्यशक्ती, सगळ्यांची मिळून शक्ती. आणि संघ जेव्हा संवाद कार्यशक्ती म्हणतो तेव्हा त्याला संपूर्ण समाजाचं संघटन अभिप्रेत असतं. राम मंदिर उभं राहिलेलं आहे. मंदिराची प्रक्रिया ध्वजारोहणानंतर पूर्ण झालेली आहे. राष्ट्र मंदिरही लवकरात लवकर अशाच पद्धतीने पूर्वीपेक्षाही अधिक भव्य, अधिक सुंदर उभं करायचा. सत्कार वगैरे कोणी करेल तर त्याला नाही म्हणता येत. कृतज्ञता कोणी म्हटलं की भावनांचा अवमान करता येत नाही. म्हणून मी कृतज्ञतापूर्वक स्वीकारली. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.